मित्रांनो, शाहरुख खान हा बॉलिवूडमधील एकदम रिचेस्ट ॲक्टर आहे। शाहरुख खाननं 2001 मध्ये मुंबईमध्ये मन्नत नावाचा बंगला 13 कोटी रुपयांना विकत घेतला होता। आज 2024 मध्ये ह्या बंगल्याची किंमत 200 कोटी रुपये आहे आणि शाहरुख एकदम खुश आहे की 24 वर्षांमध्ये त्याच्या बंगल्याची किंमत जवळपास 15 पटीने वाढलेली आहे। मात्र शाहरुख खानना मन्नतमध्ये म्हणजे रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याच्या ऐवजी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असती तर माहिती आहे काय गंमत झाली असती। मित्रांनो, आपल्याकडे निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड ह्या नावाचा एक म्युच्युअल फंड आहे आणि ह्या म्युच्युअल फंड मागच्या 25 वर्षांमध्ये 22% म्हणजे 22% कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रिटर्न्स दिलेले आहेत। म्हणजे शाहरुखनं 2001 मध्ये मन्नतऐवजी ही 13 कोटीची रक्कम ह्या निप्पॉन म्युच्युअल फंड मध्ये टाकली असती तर काही गेस करू शकता आज 24 वर्षानंतर त्याची किंमत काय झालेली असती। मित्रांनो, त्या म्युच्युअल फंडची आजची किंमत असती 1500 कोटी रुपये। म्हणजे त्याची 13 कोटीची जी इन्व्हेस्टमेंट होती 2001 ची ती 115 पटीने वाढली असती। तुम्हाला काय वाटतं, शाहरुख खाननं चूक केली?